जय अहिल्या, जय शिवराय मित्रांनो. मी सागर नरे. माझ्या सायबर कॉप सागर SPN यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतो. आजचा विषय MPSCचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा. तर आपण सगळ्यात आधी काय करायचं, आपलं कुठल्याही मोबाईलमधलं किंवा कॉम्प्युटर लॅपटॉपमध्ये जो आपला क्रोम ब्राउझर असेल तो असा ओपन करून घ्यायचा आहे. असं ओपन झाल्यानंतर सर्च और टाईप URLमध्ये तुम्हाला इथं क्लिक करायचे. इथे सर्च करायचं MPSC लॉग इन. माझं आधीच सर्च आहे. डायरेक्ट हे पेज ओपन होईल. त्याच्यानंतर तुम्हाला इथं लॉग इनवर क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नेक्स्ट पेज ओपन होईल. ते तुम्हाला दिसेलच बघा. इथं माझं थोडं इंटरनेट स्लो आहे. हे बघा असं पेज आहे. आता इथं जर तुम्ही अकाउंट जर क्रिएट केलं असेल, तुमचं जर फर्स्ट टाईम असेल, जे जुने कॅन्डिडेट आहे ते रजिस्टर ईमेल ID वरून इथं डायरेक्ट ईमेल ID टाकून त्यांचा पासवर्ड टाकून ते डायरेक्ट लॉग इन करू शकता. पण जे नवीन कॅन्डिडेट आहे त्यांना कसं क्रिएट करायचं ते सांगतो. इथं खाली क्रिएट न्यू अकाउंट याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर आता बघा, आता काय होते, बऱ्याच पोरांचं इंग्लिश कच्चं असल्यामुळं किंवा त्यांना जमत नसल्यामुळं ते काही असं यांना इथं काय माहिती भरायची माहीत नसते. आता आपण सगळ्यात आधी इथं ईमेल ID ना, इथं ईमेल ID भरून घ्यायचं आहे. मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. खाली तिथं जे पुढं गेट OTP जे बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. OTP व्हेरीफाय करून घ्यायची. इथं न्यू पासवर्ड टाकायचा आहे. त्याच्यानंतर बघा, आता इथं काय म्हटलं आहे, व्हॉट वॉज युअर चाइल्डहुड निकनेम. आता हे कसं आहे, ही इंग्लिश असल्यामुळं बऱ्याचशा मुलांना हे समजत नाही. तर इकडे बघा राईट साईडला वरती 3 डॉट दिसतं, त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. आणि इथं खाली ट्रान्सलेटचं एक ऑप्शन आहे. इथं बघा, हे इथं ट्रान्सलेटचं आहे बघा. इथं याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. ॲटोमॅटिक मराठी ट्रान्सलेट होणार. आता इथं तुम्ही काही पण भरू शकता. तुम्ही स्वतः वाचू शकता तुमच्या लँग्वेजमध्ये. तुमचे बालपणीचे टोपण नाव काय होते ते इंग्लिशमध्ये टाका, फक्त एवढी हे करा. तर इथं बघा खाली काय म्हटलं, तुमच्या बालपणीच्या आवडत्या मित्राचे नाव काय आहे, असं तुम्ही ही माहिती भरून घ्या. त्याच्यानंतर नोंदणी करा या बटनावर क्लिक करायचे तुम्हाला. आता माझी नोंदणी आधीच झालेली, त्याच्यामुळे माझी नोंदणी होणार नाही. त्याच्यानंतर काय होते मी ते तुम्हाला दाखवतो. नोंदणी सक्सेसफुली झाल्यानंतर तुम्हाला परत लॉग इन या बटनावर क्लिक करून इथं यायचं आहे. हे पेज ओपन होईल. इथं तुम्हाला तुमची माहिती भरायची, जे तुम्ही लॉग इन ID टाकला होता, मोबाईल नंबर किंवा ईमेल ID. तर मी माझी माहिती टाकतो आहे, तुम्ही बघा. लॉग इन म्हणायचं आहे. तुमच्यासमोर हा कॅप्चा येईल, तो कॅप्चा भरून घ्यायचा आहे. असा कॅप्चा भरल्यानंतर इथं क्लिक करायचं खाली प्रोसीड बटनावर. त्याच्यानंतर हे बघा सक्सेसफुली लॉग इन होतं आहे. आता इथं काय करायचं आहे मित्रांनो, हे बघून घ्या. एक नंबरवर तुम्हाला होम पेज दिसेल. त्याच्यानंतर इथं प्रोफाईल क्रिएशन, हे बघा. इथं प्रोफाईल क्रिएशनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचे नवीन पोरांनी. माझं प्रोफाईल क्रिएशन झालेलं आहे, त्याच्यामुळे ते इथं ऑन होत नाही आहे. आता त्याच्यानंतर इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक करायचे. इथं जर कुठलंही ऑनलाईन ॲप्लिकेशन अवेलेबल असेल तर तुमचं मला हे बघा. इथं ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर इथं समोरच माय प्रोफाईल किंवा माय अकाउंटवर क्लिक करायचं. इथं व्ह्यू प्रोफाईल आहे. इथून तुम्ही तुमची प्रोफाईल कंप्लीट करून घ्यायची. त्याच्यानंतर इथं अपडेट आणि अनलॉक आहे, ती पण प्रोसेस तुम्हाला कंप्लीट करायची. खाली ईमेल ID जर तुम्हाला चेंज करायचं असेल किंवा पासवर्ड चेंज करायचा असेल तर तुम्ही करू शकता. सध्या माझे एवढे फीस पेड आहे आणि एवढे फॉर्मला मी अप्लाय केलेलं आहे. तर सध्या कुठलीही अपॉर्च्युनिटी नसल्यामुळं इथं फॉर्म भरणं शक्य नाही आहे. अशा प्रकारे ज्यावेळेस आता नवीन रिक्रुटमेंट सुटेल त्यावेळेस मी तुम्हाला पूर्ण माहिती देईल. तर सध्यापर्यंत एवढंच. जय